मस्साजोगमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी मनोज जरांगे यांनी देखील भेट दिली। यावेळेला त्यांनी धनंजय देशमुखांची विचारपूस केली। तसंच सरकारनं गांभीर्यानं घेतलं असतं तर आतापर्यंत सर्व आरोपींना अटक झाली असती, अशा शब्दात त्यांनी टीकाही केली। मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेतात असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला। या भेटीवेळी मनोज जरांगेंनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना फोन करून ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या। तेव्हा सरकारनं प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही असा आरोप मनोज जरांगे यांनी केला। मी त्यांना सांगतो समजुती झाला पण आणि ते टीम इथंच ठेवा, काय डॉक्टरांच्या त्यांच्या तातडीच्या, आणि एखाद्याला काय झालं धोका काय निर्माण जर झाला तर टायमाला राज्यात वातावरण नसलेलं ढवळून जाईल। कंटिन्यू टीम इथं डॉक्टरांचं राहू दे, कंटिन्यू ते पण सगळं चेकिंगला सकाळपासून कोणीच नाही आलं होतं चेकिंगला। आलो का? आले, एकदा आले, तीनदा सांगा, तीनदा दिवसातून, तीनदा रात्री नाही नाही आता ते कसले आहे, मी आता आलोयच, आता मी आलोयच आता। फक्त ते आईचं मला जास्त हे वाटतं की त्यांना गोळीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते गोळी जर नाही घेतली तर काहीतरी जीवाला होतंय त्यांच्या। एक छोटा मुलगा आहे, हे दोघं महत्वाचे, बाकीचे तर काय हेच नाही, ते अंमलबजावणी झाल्याशिवाय ऐकायला तयार नाही, पण ते आईचं ते बघतो जरा मुलाचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।